तुला काय गरज होती त्यात असल्या लोकांच्या नादाला लागायची? अहो आत्या मी काय चुकीचं केलंय तेव्हा? तू आला ना बोंबलं तिथं दारात. अहो त्या दारूमुळं कितीतरी संसार उद्ध्वस्त झाले ते. मग काय झालं मी जर पाऊल उचलून ते बंद केलं तर? ग, पण त्याचं नुकसान झालं म्हणलं तो बडबड करणारच इथे येऊन. ए आई, अगं ते दारूवाला कशाला आलं दारात आपल्या? बघ हिला विचार. काय ग? अहो मी आता त्याचं ते गुत्ता उठवलाय दारूचा, त्याच्यामुळे आला होता धमकी द्यायला. हा हा हा, सकाळी तोच गोंधळ चालू होता काय सगळा? तेच चाललं होतं. अगं पण तू कोणाला सांगितलं ना काय नाही, डायरेक्ट? अहो मी नोटीस पाठवल्या होत्या, त्या नोटीस तर त्यांनी काहीच सिरियस घेतलं नाही. मग किती दिवस वाट बघायची आणि यांना नोटीस पाठवायच्या? मग त्यांनी कानामागं केलं, मग मी घेतलं पुढचं पाऊल. नाही ठीक आहे, चांगलंच केलं तू, काय हरकत नाही. त्याला आहे ना अशीच शिक्षा पाहिजे होती. मग आणि परत चालू पण करू नको देऊ त्याला आता. देणारच नाही मी संधीच परत चालू करायला. आता एकाची सुरुवात झाली, मी सगळे गावातले उठवणार आहे. दारात येऊन काय तो बोलला का जास्त तुला? अरे लय बडबड केली त्यांनी, लय घाण भाषेत बोलत होता. सगळ्या आया बाया उभा राहिल्या होत्या बघायला. अरे बघितलं तर बघितलं, चुकीचं काम तो करतोय, त्याला लाज वाटली पाहिजे. आपण काय लाजायचं त्याला? मी तेच सांगते आत्यांना, पण